सर्वांना नमस्कार. तर मुलं स्कूलमधून आल्याच्या नंतर दोघांनाही आज तिळाच्या वड्या खायच्या होत्या. तर शुभ्राच्या पप्पांनी येतानाच गुऱ्हाळातून गूळ आणलेला होता, कारण हा गूळ आहे ना खूप छान आणि गोड पण असतो. तोंडात टाकल्याबरोबर वितळतो आणि शुभ्रा लगेचच तो कापण्यासाठी बसलेली होती. आणि विवानला आमच्या काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होती. तर आमच्या बाजूलाच पोंग्यावाल्या भाभी असतात, तर असं काही चटपटीत खावंसं वाटलं ना, तिखट पण, तर हे आम्ही छोटे छोटे पोंग्यांचे पाकिटं आणतो. तर हे वाटीचे पोंगे म्हणतो आम्ही याला. तर 2-2 रुपयाला भेटतात. तर त्याच्या एकट्याच्या नावाने मग आम्ही सर्वच जण खातो आवडीने, कारण खूप छान लागतात. आणि आमच्या बाजूलाच पोंग्यावाल्या भाभी ज्या आहेत त्या घरीच हे बनवतात. म्हणजे त्यांची भट्टीच आहे आणि त्यांचा व्यवसाय पण आहे, त्यामुळे हे घरीच बनवतात आणि दुकानांमध्ये पण पाठवतात. तर असे आम्ही सर्वजण आवडीने खातो हे सर्व. तर शुभ्राचे पप्पा पण छान फोन बघत होते आणि फोन बघता बघता ते पण खात होते. त्यानंतर मी इथे घेतलेली होती तीळ. तर आता तिळाच्या वड्या करायच्या म्हटल्यावर तीळ तर पाहिजेच. तर ही तीळ मी किराण्यामध्येच आणलेली होती, कारण ह्या महिन्यामध्ये संक्रांत होती, त्यामुळे मी ऑलरेडी आधीच आणून ठेवलेली होती. आणि त्यामध्ये टाकण्यासाठी थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले होते आणि ते छान खरपूस भाजून घेतलेले होते. त्यानंतर हा गूळ आहे, शुभ्राने छान कट करून ठेवलेला होता. तीळ पण छान भाजून घेतलेली होती मी. आणि माझ्या दोन्ही पण मुलांना तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या खूप आवडतात. दोघेही आवडीने खातात. आणि कसं असतं ना, कुठल्याही सणाचं जे महत्त्व आहे ते मुलांना आपल्या घरातूनच मिळत असतं. म्हणजे आता संक्रांत आली आहे, तर आपण बनवतोय तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तर त्यावरनं मुलांना कळतं की या सणाला काय करायचं असतं, काय नाही. म्हणजे हे जे संस्कार असतात ते मुलांवर घरातूनच होत असतात आणि त्यातूनच त्यांना आपल्या सणांची सर्व महत्त्व पण लक्षात येत असतात. आणि तसंही आपला वर्षातला पहिला सण आहे, त्यामुळे त्याची सुरुवात तर गोड खाऊन ही होतेच होते. त्यानंतर मी इथे कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं होतं आणि मग त्यानंतर त्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे. तर गुळाचा छान पाक करून घेते आहे, म्हणजे खूप फास्ट गॅस पण ठेवायचा नाही आहे आणि खूप जास्त वेळ गॅसवर ठेवायचं पण नाही आहे. तर फक्त गूळ जो आहे तो मेल्ट होईपर्यंत मी ठेवलेला होता. त्यानंतर हे तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये मी थोडेसे जाडे भरडे बारीक करून घेतलेलं होतं, ते मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि लागेल तसंच टाकायचं आहे, खूप जास्त एकदाच नाही टाकायचं आहे. आणि मग लगेचच गरमागरम ते बनवायला घेतलेले होते मी. तर इथे 3-4 लाडू बनवले मी आणि त्यानंतर लगेचच वड्या बनवायला घेतलेल्या होत्या, कारण संध्याकाळ झालेली होती आणि पाणी पण आलेलं होतं. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, म्हणून मग मी अगदी शॉर्टकट मारला आणि साध्या सिंपल ह्या वड्याच बनवून घेतलेल्या होत्या पूर्ण. तर ह्या अशा छान वड्या झालेल्या होत्या. तर गरम असतानाच मी त्यांना छान कट वगैरे करून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर ह्या अशा छान ठिसूर आणि गोड पण इतक्या छान झालेल्या होत्या. माझ्या मुलांनी तर इतक्या आवडीने खाल्लेल्या होत्या आणि बाकीच्या ज्या आहेत त्या उद्या वाटण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.